रवी राणांच्या वक्तव्यावरून आता आरोप आणि प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालंय। कारण सरकारनं मतं विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली असं राऊतांनी म्हटलंय। पैसे काय तुमच्या खिशातून आलेत का, पैसे परत घ्यायला असं राऊतांनी म्हटलेलं आहे। पराभूत मानसिकतेतून वक्तव्य केलं असावं राऊतांनी आता राणांना टोला लगावलेला आहे। तर संजय राऊतांना मिश्किल टोलेबाजी देखील कळत नाही। नितेश राणे यांनी राऊतांवर पलटवार केला। मिश्किल टोलेबाजी अडाणी माणसाला कळाली नसावी असं नितेश राणेंनी म्हटलंय। दरम्यान रवी राणा यांनी अमरावतीमध्ये लाडकी बहीण लाभार्थ्यांशी बोलताना निवडणुकीमध्ये आशीर्वाद दिला नाही तर 1500 रुपये परत घेऊ असं वक्तव्य केलं होतं। त्यावरून आता आरोप आणि प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालंय। 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 दिले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईल। त्यांच्या भावना या किती कलुषित आहेत या सरकारच्या आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्यांच्या। हे सरकार काय हे पैसे काय त्यांच्या खिशातले आले का? तुम्ही कोण पैसे काढून घेणारे आहात? हे सगळे जे ज्या आमदारांचं आपण नाव घेतलं त्यांच्या पत्नी मला वाटतं पराभूत झाल्या अमरावतीमध्ये। त्याच्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागली आणि ते पराभूत होणार आहे त्यावेळेला। रवी राणांचं काल भाषण मी पाहिलं। जे भाषण करत असताना काही गोष्टी मिश्किल टोले मारायचे असतात, काही विनोदी वाक्य म्हणायचे असतात, त्याच्यातला तो विषय होता। या ढला आणि या अर्ध्या येड्या माणसाला त्या गोष्टी कळणार नाही। रवी राणा बोलत असताना काय गांभीर्याने बोलत नव्हते, त्यांनी मिश्किल टोला मारला आणि म्हणून तिकडे सगळ्यांच्या हसून टाळ्या पडल्या। स्वतःचे पैसे किंवा कोणाच्या बापदाद्याचे पैसे नसतात, ते सरकारचे असतात, लोकांच्या टॅक्स मधून आलेले पैसे असतात आणि ते पैसे त्याचं नियोजन करत असताना जर लाडक्या बहिणीसाठी नियोजन झालं असेल आणि त्याचं जर कोणी म्हणत असेल की मला आशीर्वाद दिला नाही तर ते वापस घेऊ, हे एवढंच म्हणेल याप्रसंगी हे त्याची कोणाच्या बापदाद्याची स्टेट नसते, ते कोणी वापस घेऊ शकत नसते। ते शासकीय योजना आहे, ती शासकीय योजना त्या पद्धतीने राबवल्या गेली पाहिजे। दूध का दूध पानी का पानी। आजकाल भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी फेक नॅरेटिव्ह वगैरे असा एक शब्द दिल्लीचा भारतीय जनता पक्षाला पाठ होता, तो आता त्यांच्या मित्र पक्षांनाही पाठ झाला, फेक नॅरेटिव्ह। तर तो फेक नॅरेटिव्हचा भाग त्यांना जे वाटत होतं आता दूध का दूध पानी का पानी कसं पोटातलं ओठात आलंच की नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।